मुळामध्ये भ्रष्टाचार कुणी केला हा म्हणायचा. ॲज अ माणूस म्हणून जो अप्लिकंट आहे त्यांनी केला म्हणायचा, एजंट आहे त्यांनी केला म्हणायचा, अधिकारी आहे त्यांनी केला म्हणायचा. भ्रष्टाचार सर्वांनीच केला, पण याच्यामध्ये सहभागी सर्व आहेत. म्हणून आपला खरोखरच आपला भ्रष्टाचार समाजामधून दूर करायचा असेल तो अगोदर स्वतःपासून दूर करा. स्वतः भ्रष्टाचार मुक्त राहण्याचा प्रयत्न करा. अवघड आहे, निश्चित अवघड आहे, पण इम्पॉसिबल नाही आहे. आता भ्रष्टाचार म्हणजे नेमकं काय? पैसे देणं आणि पैसे घेणं म्हणजे भ्रष्टाचार नाही आहे. त्याची डेफिनेशन, टेक्निकल डेफिनेशन अशी आहे, सांगता येईल की डेव्हिएशन फ्रॉम नॉर्मल कोर्स ऑफ ऍक्शन, म्हणजे ज्याला आपण जो नॉर्मली ऍक्सेप्टेड कोर्स आहे त्याच्यापासून वेगळं काहीतरी करणं फॉर सम गेन्स, मटेरियल गेन्स, ते करणं म्हणजे भ्रष्टाचार. म्हणजे कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलं, फीस दिली, तुम्हाला 5 लेक्चरर्स आहेत, घरून निघाले, लेक्चरच्या ऐवजी बाहेर गेले, भ्रष्टाचार. हा विचार केलाय कधी? नाही. मला वाटलं कोण लेक्चर चांगलाच नाहीये, मला नाही जाऊ वाटलं, मी नाही जाणार. याला काय म्हणणार? मग लेक्चर चांगलं जर नाहीये तर मॅनेजमेंट बोला की मला लेक्चरशिप जे टीचिंग करतायत ते योग्य प्रकारे शिकवत नाही, ते वेळेवर येत नाहीत, त्यांनी हे टॉपिक कव्हर केले नाहीत किंवा याच्यावरती डिस्कशन केलं नाही, तिथे नाही डिबेट करणार, पण त्याच्यावरती कमेंट मात्र आपण करणार. घरी सांगितलं मी अभ्यास करतो लायब्ररीत, दुसरीकडे गप्पा मारत बसले, भ्रष्टाचार. आणि आपण त्याच्याकडे भ्रष्टाचार म्हणून बघतो का? म्हणूनच सांगतोय की आपण रिफॉर्मची सुरुवात आपल्या विचारापासून आणि आपल्या कृतीपासून केली पाहिजे. कारण समाज जो पण सुधारणार नाही तोपर्यंत समाजातले विभिन्न अंग, विभिन्न संस्था ह्या सुधारणार नाहीत. काय समाज म्हणजे काय? समाज म्हणजे तुम्ही, आम्ही आणि संस्था, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. जसं अरिस्टॉटल म्हणतात की ह्युमन बिईंग इज अ सोशल ॲनिमल, म्हणजे माणूस हा सामाजिक प्राणी आहे. सामाजिक काय? कारण बाकीच्या प्राण्यांना बघितलं तर जो ब्रेन आहे तो तशा प्रकारचा नाही, आपला ब्रेन त्याप्रमाणे काम करतो. आणि याचं ज्वलंत उदाहरण मध्ये आपल्या ज्यावेळेस कोविड आला त्यावेळेस फक्त शासनाने आपल्याला एवढं सांगितलं होतं की क्वारंटाईन करा, घराच्या बाहेर जाऊ नका. तर घराच्या बाहेर न येऊ देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात शासनाला कष्ट करावं लागत होते की उघडा. म्हणजे लिबर्टी काय असतं, समाजभिमुख प्राणी म्हणजे काय असतं हे त्या काळात आपल्याला कळलं. मग त्याच समाजाच्या बाबतीत ज्यावेळेस आपण नॉर्मल झालंय की आपण एकमेकांशी बोलू शकतो, वागू शकतो, इंटरॅक्ट करू शकतो, हे ज्यावेळेस येतो, समाजाच्या बाबतीतले प्रश्न ज्यावेळेस येतात त्यावेळेस मात्र आपण त्याच्यामध्ये सहभागी होतो का? नाही. जसे विचार करा की तुम्ही एक बॉडी आहात, तुमचा हा हात आहे, हात तुमच्या बॉडीपासून जर तोडला तर हाताचा उपयोग राहणार आहे का? नाही राहणार आहे. त्याला आपण काय म्हणा? हँडिकॅप, राईट? समाज आज हँडिकॅप झालेला आहे कारण आपण मनुष्य प्राणी त्या समाजापासून दूर गेलेलो आहोत, म्हणजेच आपण त्या समाजाला हँडिकॅप करत आहोत. मग हे समाजाला हँडिकॅप जे करतोय ते होऊ द्यायचं नसेल तर ते आपल्या विचारातून आणि कृतीतून एक्सप्रेस झालं पाहिजे. आता तुम्ही म्हणा आम्ही समाजाचं काय करू शकतो? समाजामध्ये अनेक प्रश्न आहेत. आपण नगर जिल्ह्यातल्या वेगळ्या ठिकाणचे असाल किंवा बाकीच्या जिल्ह्यातले असाल, मोस्टली आपण शेतकरी कुटुंबातून बऱ्यापैकी आलेला असाल किंवा शहरामध्ये असेल तर कोण नोकरदाराची मुलं असाल. आर्थिक प्रश्न आहेत, सामाजिक प्रश्न आहेत, पोल्युशन आहे, शेतकऱ्यांचे विवंचन आहेत. तर त्यासाठी मी काय करू शकतो? तर ही जी तुमची युवा शक्ती आहे, ही जे पॉवर आहे, ही पॉवर त्याला चेंज करू शकते. ती करण्याची शक्ती आपल्यात आहे. ती शक्ती आयडेंटिफाय करावी लागेल, अगोदर ती ओळखावी लागेल, ती काय आहे ती बघावी लागेल. आपण आताच बांगलादेशचं उदाहरण बघितलं. साधं गणित होतं की त्यांच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस बांगलादेश निर्माण झाला त्यावेळेस जे रिझर्वेशन होतं ते रिझर्वेशन काढून टाका ही त्यांची मागणी होती. योग्य अयोग्य याच्यावरती वेगळा विषय होऊ शकतो. भारतामध्ये रिझर्वेशन वेगळ्या ग्राउंडवरती आहेत, ते सामाजिक न्यायासाठी आहेत.
पण समाज आपल्याला जर पुढे द्यायचा असेल तर आपण काय करू शकतो, ही जी युवा शक्ती आहे ती कन्स्ट्रक्टिव्ह पद्धतीनं पुढे कशी न्यायची हा विचार केला पाहिजे आणि तसे आदर्श आपण घेतले पाहिजेत. महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात असे आदर्श आहेत, पण त्याच्याबद्दल आपण विचारमंथन करतोय का, त्या विचाराने चालतोय का, हा खूप मोठा प्रश्न. जगामध्ये पण आहेत. म्हणजे इलॉन मस्क सारखा माणूस आपण 20 वर्षापूर्वी सर्वसाधारणपणे जर विचार केला असता की आपण हव्यात उडणाऱ्या गाड्या बघितल्या असत्या का, हा विचार केला असता मूर्ख समजला असता. किंवा अगदी 2000 पर्यंत मोबाईल नव्हता, त्यावेळेस कम्युनिकेशन कसं व्हायचं, कदाचित त्यावेळेस तुम्ही जन्मलेला नसताल, काही लोक जन्मले असेल 1980 1990च्या काळातल्या गोष्टी बघा. मीन्स ऑफ कम्युनिकेशन वेगळे होते. टेलिफोन लावण्यासाठी 4-4 5-5 वर्ष ॲप्लिकेशन देऊन वाट बघावं लागायची. आता 5 तासात नाही आला तर तुम्ही दुसऱ्या लगेच कंपनीचं घेऊ शकता. हा फरक झालेला आहे. हे सुद्धा फलित ह्याच भारत सरकारने, ह्याच टेक्नॉलॉजीने, ह्याच महाराष्ट्र सरकारने दिलेला आहे. पण त्याचा वापर किती, दुरुपयोग किती, हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून तरुण म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे हा जर आपल्या समोरचा विषय असेल, विशेष करून आजच्या विषयादर्शन बघितलं तर सामाजिक नेतृत्व आपण कसं करू शकतो हे बघितलं पाहिजे. आपल्या घरापासून सुरुवात करा, आपल्या गावापासून सुरुवात करा, आपल्या मोहल्ल्यापासून सुरुवात करा, शहरापासून सुरुवात करा. छोटे छोटे प्रॉब्लेम असतील आपल्या आजूबाजूला, कदाचित वृद्ध मंडळी असेल, त्यांना मदत करण्यासाठी आपण काय करू शकतो. सॅनिटेशन सारख्या गोष्टी असतील, आरोग्याच्या गोष्टी असतील. आरोग्य संस्था आहे पण तिथं व्यवस्थित सेवा भेटत नाहीत, त्यासाठी आपल्याकडे मेन्स आहेत, कंप्लेंट करू शकतो, त्याच्यावरती विचार करू शकतो, गावात लोकांना एकत्र आणू शकतो, डॉक्टरला तिथं हजर आहे की नाही बघू शकतो. छोटासा विषय पण इम्पॅक्ट खूप आहे. पण विद्यार्थी म्हणून करू शकता. आणि विद्यार्थी दशेतून जसं आपण पुढे वेगवेगळ्या दशेत जाऊ, ज्या ज्या ठिकाणी आपण काम करू त्या त्या ठिकाणी आपलं कॉन्ट्रीब्युशन किती पॉझिटिव्ह आहे आणि त्याचा सामाजिक परिणाम किती आहे याचा विचार करा. मी ज्यावेळेस आपल्यासारखा विद्यार्थी होतो त्यावेळेस असा मी काही खूप विचार नव्हता केला की मी आज तुमच्या समोर इथं जसं उभा आहे तसं कधी उभा राहून आपल्याला काही मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न करेल, हा मी कधीच नव्हता. मी माझ्या काळातलं बघितलं तर मला आठवत नाही ग्रॅज्युएशन असताना मी काही डिबेटिंग कॉम्पिटिशनमध्ये कधी भाग घेतला किंवा त्याच्यामध्ये मला एखादा अवॉर्ड भेटला, असं कधी झालेलं नाही आहे. ॲव्हरेज अगदी विद्यार्थी होतो, शाळेत ॲव्हरेज होतो, कॉलेजमध्ये ॲव्हरेज होतो, परंतु कष्ट करण्याची तयारी होती. परंतु बरेच जण मला सांगताना की तुम्ही छोट्याशा खेड्यातून आला, शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेतकऱ्याचा मुलगा कलेक्टर झाला म्हणून तुमच्यासारखं व्हायचं. मी शेतकऱ्याचा होतो किंवा नव्हतो म्हणून IAS झालो किंवा नाही झालो असं नाही आहे. तर तुमचे विचार आणि तुमचं परिश्रम ह्या 2 गोष्टीवरती तुमचं सक्सेस किंवा फेल्युअरवरती अवलंबून असतं. आता अनेक वेळेस प्रश्न, आमची ती परिस्थिती नाही, हा एक प्रश्न आपल्या समोर येत असतो. आमची गरीब परिस्थिती आहे. आता जगामध्ये हे खूप मोठं डिबेट चाललेलं आहे, तुम्हाला कंडिशन का कंडिशनिंग, म्हणजे तुम्ही ज्या परिस्थितीत आहात ती तुम्हाला घडवते का कंडिशनिंग म्हणजे तुम्हाला कसं व्हायचं हे तुम्ही ठरवता. तुमच्या माइंडला कंडिशन तुम्ही कसं करता हे तुमच्या परिस्थितीवरती अवलंबून आहे का परिस्थिती तुम्ही